एका सभापतीच्या पतीने ग्रामसेविकेला फूस लावून वारंवार विविध हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये नेऊन तिचे लैंगिक शोषण केल्याचा हा प्रकार घडला आहे. आजची सत्य घटना आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील. गजानन सुर्वे नावाचा व्यक्ती चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील आंबोली येथील रहिवासी होता. याची पत्नी 2020 मध्ये आंबूर पंचायत समितीची सभापती होती. परंतु पत्नी जरी सभापती असली तरी तिचा सर्व कारभार तिचा हा पती गजानन सुर्वे बघत होता. खूप ठिकाणी अशा गोष्टी घडतात जेथे गावागावांमध्ये काही स्त्रिया जर सरपंच असल्या तरी त्यांचे पती सरपंच तिचे काम स्वतःच बघतात आणि ते स्वतःच ग्रामपंचायतमध्ये त्या खुर्चीवर जाऊन बसतात. हा गजानन सुर्वे देखील तसाच होता. त्याची पत्नी सभापती होती, परंतु हा स्वतःला सभापती समजायचा आणि त्यांच्या अंतर्गत जे कर्मचारी असतात त्यांच्यावरती दबाव आणण्याचे काम करायचा. कामाच्या निमित्ताने तो विवाहित असलेल्या ग्रामसेविका समीक्षा हिच्या संपर्कात आला. गजाननला ती आवडू लागली आणि या गजानन सुर्वे यांनी 2023 मध्ये चंद्रपूर येथील प्रियांका या हॉटेलवरती त्या ग्रामसेविकेला बोलावले. कामानिमित्त बोलावले म्हटल्यावर ग्रामसेविका देखील तेथे गेली. मग गजानन याने त्या हॉटेलमध्ये एक रूम बुक केलेला होता. त्या रूममध्ये ग्रामसेविकेला बोलावले आणि त्यानंतर तिच्यासोबत अश्लील गोष्टी बोलू लागला. समीक्षाकडे त्याने शरीर सुखाची मागणी केली, परंतु समीक्षा म्हणाली की मी आधीच विवाहित आहे, तुम्ही माझ्यासोबत हे असे काही करू नका. तुम्ही मला कामानिमित्त बोलावले होते, परंतु तुमचे हे काय सुरू आहे. त्यावरती संतापला गजानन सुर्वे तिला म्हणाला, तू विसरू नकोस की मी सभापतीचा नवरा असून सर्व कारभार मी स्वतःच बघतो. मी तुला नोकरीवरून देखील काढून टाकू शकतो. त्यामुळे जसे मी सांगेन तसे तुला ऐकावेच लागेल. त्यामुळे ग्रामसेविकेला आता गजानन सुर्वेचे ऐकावे लागले. त्या ठिकाणी गजानन याने त्या ग्रामसेविकेसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले. ग्रामसेविकेचे लैंगिक शोषण करत असताना त्याने त्याच्या फोनमध्ये संबंध बनवतानाचे फोटो आणि व्हिडिओ देखील बनवले. आता त्याला समीक्षाला वाटेल तेव्हा बोलवता येऊ शकत होते, कारण त्याने तिच्यासोबत केलेले अश्लील कृत्याचे फोटो व्हिडिओ काढलेले होते. ते व्हिडिओ व्हायरल करण्याच्या बदनामीच्या भीतीने समीक्षाला तो जेव्हा म्हणेल जिथे म्हणेल तेथे जाणे भाग होते. तो जसे म्हणेल तसे करावे लागणार होते. त्यानंतर गजानन सुर्वे हा कधी कधी रिसॉर्टला तर कधी हॉटेलवरती त्या घेऊन जायचा. अशा प्रकारे तो नवीन नवीन हॉटेल आणि रिसॉर्टवर रूम बुक करून शरीर संबंध प्रस्थापित करायचा. जर समीक्षाने विरोध करण्याचा प्रयत्न केला तर तिला नोकरीवरून काढण्याची धमकी आणि फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची वारंवार भीती देत असे. त्याच्या मनाप्रमाणे तो संबंध प्रस्थापित करत होता. एक दिवस जेव्हा ग्रामसेविकेने त्याला सांगितले की माझे आधीच लग्न झालेले आहेत माझ्यासोबत, तुम्ही हे असे करणे थांबवा आणि माझे फोटो व्हिडिओ कृपया डिलीट करा. माझ्या पतीला जर समजले तर तो मला कधीच स्वीकारणार नाही. त्यावर गजानन म्हणाला की खरे तर मला तू आवडते, सामला तुझ्याशी लग्न करायचे आहे, त्यामुळे तू तुझ्या नवऱ्याला डिवॉर्स देऊन टाक, असे सांगून तिचा डिवॉर्स देण्यास भाग पडले. समीक्षाचा नवरा डिवॉर्स द्यायला तयार नव्हता, त्यामुळे गजानन यानं त्याला मारण्याचा प्लॅन आखला. एक दिवशी त्यानं तिच्या घराजवळ गोंधळ सुद्धा घातला. तो तिच्यावर हक्क दाखवू लागला जसे की समीक्षाही त्याचीच आहे. त्यानं तिचा पूर्ण संसार उद्ध्वस्त केला. शेवटी लैंगिक शोषणाला कंटाळून तिने आंबोली पोलीस स्टेशनमध्ये तिने या गोष्टीची तक्रार दाखल केली. या प्रकरणी आंबोली पोलिसांनी तिची तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहे. ग्रामसेविकेकडून गजानन सुर्वेवर असलेले गुन्हे जेव्हा सिद्ध होतील तेव्हाच हे प्रकरण समजेल. या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी करणे किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपल्याला जागरूक करणे आहे. समाजात अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा.